तुम्ही दोघांनी वेगवेगळ्या वेळी आपणहून पाऊल पुढे टाकलंय, पण त्यावेळी दुसऱ्याने आडमुठेपणा केला. असं परत होऊ नये म्हणून तुम्हाला आमच्या सोबत राहायचंय. एकटा माणूस मनमानी करू शकतो, पण 4 जणांमध्ये तसं वागताना त्याला 4 वेळा विचार करावा लागतो. हे सगळं खरंय, मला पटतंय, पण मेघना, मला नाही वाटत मनोज या गोष्टीला मान्यता देईल. तुम्हाला वाटतंय ह्या सगळ्याला चित्राची मान्यता असेल म्हणून? मनोज, मला वाटतं तुम्हा दोघांसाठी ही शेवटची संधी आहे. सध्या तुम्हा दोघांमध्ये जे काही चाललेलं आहे ते खूप त्रासदायक आहे. आणि हा प्रश्न जर असाच ठेवलात ना तर तो कधीच सुटणार नाही, उलट तो अधिकाधिक त्रासदायक होत जाईल. त्यापेक्षा दोघांनीही मन मोकळेपणाने एक एक पाऊल पुढे टाका ना. काहीतरी चांगलं घडू शकतं त्यातून. म्हणजे सगळं झालं गेलं विसरून जाऊन तुम्ही नव्याने एकत्र तरी याल, किंवा मग कुठलीही कटुता मनात न ठेवता एकमेकांना विसरून वेगळे व्हा. अर्थात यातून काहीतरी चांगलं घडावं हीच आमची अपेक्षा आहे. मनोज, तुला आठवत असेल मी अट घातली होती की तू स्वतः जोपर्यंत येऊन चित्राची माफी मागत नाहीस तोपर्यंत चित्रा तुझ्या घरी परत येणार नाही. पण माझी अट धुडकावून चित्रा परत तुझ्या घरी आली होती. याचा अर्थ काय होतो रे मनोज? आणि मनोज, तुला जर असं वाटत असेल की चित्रा तुला सोडून आमच्याकडे अगदी आनंदात आहे तर तो तुझा गैरसमज आहे. तुला माहितीये ना, चित्रा अचानक घर सोडून निघून गेली होती ते, आणि नशिबाने राणे काकू तिला भेटल्या आणि त्यांनी तिला घरी परत आणलं. नाहीतर मनोज, अरे एकमेकांबरोबर जगण्याची एक संधी देऊन तर बघा स्वतःला. काय वाटतंय तुला? ठीक आहे, मी तयार आहे. गुड. आम्ही वाट बघतो मग. येवत इतकं सगळं होऊन सुद्धा तुम्ही का करताय माझ्यासाठी हे सगळं? कारण आपण मित्र आहोत है ना. आणि मैत्रीत उपकार नसतात, दोष आरोप नसतात, गैरसमज राहत नाही. आणि अपेक्षा फक्त सगळ्यांनी आनंदी राहावं इतकीच असते. तुला माहितीये चित्रा, मांजरीची नख तिच्या पिलांना लागत नाही, तशीच मैत्रीतली भांडणं, राग, रुसवे यांचे फटकारे एकमेकांना लागत नाही. त्याच्यामुळे आम्ही तुझ्यावर कोणतेही उपकार नाही करत आहोत. मैत्रीमध्ये एकमेकांसाठी जे करायचं असतं ना तेच करतो. शिवाय एखाद्या माणसाला आपलं मानलं की त्याचं सुख दुःख सुद्धा आपलं वाटायला लागतं. आमच्या या आपलेपणासाठी, तुझ्या प्रेमासाठी प्लीज स्वतःला एक संधी देऊन बघ चित्रा. मला तुमचं म्हणणं पटतंय, मी तयार आहे. पण मेघना, मनोजला कोण तयार करणार? त्याची व्यवस्था केली आम्ही. म्हणजे तो कसा येईल याची अजिबात काळजी करू नकोस. तो आल्यावर काय करायचंय ह्याचा विचार कर. करेक्ट. बरं चला निघायचं.
नानांचा आहे. हा बोला ना. हा ऐक रे, आमची कामगिरी फत्ते झाली आहे. मनोज घरी यायला तयार झालाय, म्हणजे अर्धी लढाई जिंकल्यासारखंच आहे. अरे वा, ग्रेट न्यूज. तुमचं काय स्टेटस? आमची पण कामगिरी फत्ते झाली आहे नाना. अरे वा, त्याला चिन्ह उत्तम दिसत आहेत सगळी. मग पुढचा प्लॅन घरी आल्यावर. आम्ही आता घरी यायला निघालोय. हा ओके यश, बाय. हा ठेवतो. काय झालं? चित्रा यायला तयार झाली. वाटलंच मला. चला चाल. चला आता पुढे सगळं. काय झालं, काय म्हणाले? मनोज यायला तयार झालाय. काय? हो. चला, म्हणजे आपण योग्य मार्गावर आहोत, है ना? येस. चला मग निघूया. तू विद्यापीठात जा आणि तुझी कामं कर, आणि घरी पोहोचल्यावर मला फोन कर. ओके ओके. चा बाय. 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 हे विघ्नार्त्या, दोघांना एकत्र आणण्यासाठी पाऊल उचललंय खरं, पण खूप कठीण आहे. पण तू मनात आणलंस ना, तर सगळं काही शक्य होईल आणि सुरळीत पार पडेल. तुझा आशीर्वाद सदैव आमच्या सगळ्यांपाशी असू दे. मन खूप हळवं झालंय हो. आपल्या साक्षीनं कोणाचा तरी जुळणार आहे, किंवा आपण जे काही करतोय ते बरोबर आहे ना हो? त्यांच्यावर आपण काही लादत तर नाही होत ना? नाही नाही, नक्कीच नाही. आणि शेवटी निर्णय त्यांना घ्यायचा आहे संजय. हे आपण त्या निर्णयाचे फक्त साक्षीदार असणार आहोत. नाही, पण तू म्हणतेस ते खरं आहे. माझंही मन गलबललंय. म्हणजे आधी इतकी गोड असणारी नाती अशी पुढे इतकी कडवट होत जातात, यासारखी दुसरी शोकांतिका नाही का? नाही, पण त्या दोघांमधला कडवटपणा जाऊ दे आणि पुन्हा तोच गोडवा परत येऊ दे, अशी आपण प्रार्थना करूया. अरे थँक्यू. काय रे, झोप झाली नाही का? नाही, खरं तर जास्तच झाली. त्याला अगदी शांत झोप लागली असेल. मला तरी वाटतं त्याचा प्लॅन यशस्वी होणार. असं वाटतंय ना तुम्हाला माई? तर काल ज्या पद्धतीने आमचं त्याच्याशी बोलणं झालं, त्यावरून तरी मला वाटतंय भाऊ तो येईल असं. मला सुद्धा असंच वाटतंय. काय, एखाद्या अगदी हटवादी माणसाला सुद्धा पण बदलण्याची संधी दिली ना, की तो घेतो, असा माझा अनुभव आहे. आणि हा मुलगा तसा मनाने वाईट नाहीये. थोडा इथून गरम आहे, आणि मुख्य म्हणजे राग आल्यावर तोल जाणाऱ्यांपैकी आहे. ते जास्त डेंजरस आहे. तर काल आमच्याशी अगदी व्यवस्थित वागला, नंतर काय डोकं बिकं फिरलं असेल तर माहित नाही भाऊ. अहो, त्यालाही कंटाळा आलाच असेल की चित्राशिवाय.
पण आडमुठ्या माणसांचा ना हाच एक मोठा प्रॉब्लेम असतो. एक तर त्यांना स्वतःचा हट्ट सोडवत नाही आणि मग आपल्यासारखं कोणी जाऊन भेटलं आणि सांगितलं की हो बाबा तूच शहाणा, की मग ते नेसतं सुद्धा सोडून द्यायला तयार होतात. खरं तर चित्रा मनोजचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, पण ते प्रेम मागे राहून राग आणि भांडणच पुढे झालंय. पण मी काय म्हणतो, तो जरी आपल्याकडे राहायला आला तरी आपल्यापैकी कोणीही त्याला दोष नाही द्यायचा आणि उपदेशही करायला जायचं नाही. म्हणजे मीच लक्षात ठेवायला पाहिजे. उलट तो रिलॅक्स होईल असं वातावरण ठेवूया. काय आहे, त्याच्या मनाचा पीळ फार घट्ट आहे, त्यामुळे सगळी गडबड होते. एकदा तो पीळ सैल झाला ना की सगळ्या गोष्टी सुरळीत होतील. बघूया, दोघांना शेवटची संधी दिली आहे, बघूया काय होतं. पण आदित्य, प्लॅन करेक्ट आहे. काय की नाना, अभी नाही तो कभी नाही अशी सुप्त अट आहे ना त्याच्यात. मी डिवोर्स देतो असं म्हणणं सोपं आहे, पण आता आपण तेच म्हटल्यावर त्याला स्वतःच्या मनाशी सामना करावा लागेल. चित्रा आपल्या आयुष्यातून कायमची निघून जाईल. हे जोपर्यंत त्याला जाणवत नाही ना, तोपर्यंत ती आपल्यासोबत हवी आहे की नको या प्रश्नाचं खरं उत्तर तो नाही देऊ शकत. आणि तेही तिथे बसून नाही, इथे येऊन 2 दिवस राहून तिच्या समोरच. आणि त्याला खरंच डिवोर्स द्यायचा असता तर पिकनिक नंतर त्यानं पेपर्स पाठवले असते. पण मला वाटतं तसं काहीही होणार नाहीये. आता जुळवून घेतील दोघेही, कारण त्यांचं खरंच एकमेकांवर प्रेम आहे. हो, पण हे सगळं तो पठ्ठ्या इथे आला तर होईल ना. येऊ का? अगं बाई, अरे ये ना, ये ये. ये, बस ना. बस बस बस. घे पाणी घे. काल मी जो निर्णय दिला तो चुकीचा तर नाही ना? मी खरंच मनोजशी परत जुळवून घेऊ शकेन का? त्याचं प्रेम आहे का माझ्यावर अजून? मागच्या वेळी किती वाईट वागलाय तो माझ्याशी. का वागलास मनोज तू माझ्याशी असं? खूप प्रेम केलं होतं मी तुझ्यावर. चित्रा, काय ग, काय झालं? ओळख पाहू काय झालं असेल. अजून थोडा मनापासून विचार कर, उत्तर सापडेल. त्याच्यापासून तू अजाणतेपणी दूर गेली होतीस. जो इथे येईल की नाही अशी तुला शंका वाटत होती, तो आलाय. ह्याचाच अर्थ मेघना, तू खरं बोलतेस? लवकर खाली ये, तो तुझी वाट पाहत आहे. हो सुधांशू, मेल मिळाला मला. हो, हे डिटेल्स आहेत त्यात. डोंट वरी, मी करतो तयारी प्रेझेंटेशनची. हो हो हो, फोन करेन मी तुला. ऐक, आपण एक 2 तास आधी भेटूया, म्हणजे समजा काही प्रश्न असतील तर डिस्कस करता येईल आपल्याला. ओके,
चल बाय. अमित ऐक ना. बोल. सॉरी, म्हणजे मी तुला डिस्टर्ब करते का? अगं नाही नाही, बोल बोल. आहे लक्ष माझं एकीकडे. अरे साक्षी, मयू आणि पल्लवच्या समर बॅचच्या ऍडमिशनचं बघायचं होतं रे. हॅलो. हो अमित देसाई. अच्छा नाही, ते तुम्हाला मार्केटिंग टीमशी बोलावं लागेल. हो, पानसरे आणि मुखर्जी आहे तिथे. हो, नंबर पाठवतो ना. नाही नाही, काही हरकत नाही, पाठवतो पाठवतो. हो, आणि आपली मीटिंग परवा आहे. ओ, थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट. थँक्स. ओके ओके, बाय बाय बाय. काय रे अमित, काय म्हणत होते? काही नाही, म्हणाले की तुम्ही प्रोजेक्टेड झालात, खूप बरं वाटतंय, तुमच्याशी मोकळेपणाने बोलता येतंय. मग माझा नवरा आहेच तसा हुशार. बरं, काय तू म्हणत होतीस ऍडमिशनचं? नाही राहू दे, तुला काही वेळ मिळणार नाही असं दिसतंय मला. मीच बघते, करते काहीतरी मॅनेज. अगं पण तुला तरी वेळ मिळणार आहे का? तुला उद्या पहाटेच्या बसनी पुण्याला जायचंय ना? हो ना. मग कसा वेळ मिळेल तुला? कसं मॅनेज करणार आहेस तू? ठीक आहे, बघतो मी काहीतरी मॅनेज करतो. एरविना रे मेघना करते मॅनेज, पण आता नेमकी तिची पण परीक्षा आली आणि ह्या चित्राच्या प्रकरणात तिचे 2 दिवस पूर्ण गेले. बरं राहू दे अमित, मी बघते, करते काहीतरी. तू नको टेन्शन घेऊस. ओके, पण तुझी तयारी झाली का सगळी? छे कुठे, ती निघेपर्यंत चालूच राहते. पण ह्यावेळी मी काय करणार आहे माहितीये का? हँडीक्राफ्टच्या वस्तूंचे फक्त सॅम्पल पीसेस घेऊन जाणार आहे. अरे वा. हा हँडीक्राफ्टचा ऍडव्हान्स कोर्स नेमका मुलांच्या परीक्षेच्या वेळी आलेला आहे. त्यामुळे जरा टेन्शन आलं रे मला. म्हणजे जावं का नाही जावं कळतच नव्हतं माहितीये का. पण तू आणि विशेष करून मुलांनी मला सांगितलं की तू बिनधास्त जा, म्हणून जायला खरं तर तयार झाले. हा मी अमित. अमित, एक सांगू का? म्हणजे माझ्या लक्षात आलं की मुलांच्या बाबतीत मी जरा ओव्हर प्रोटेक्टिव्ह आहे. कधी कधी बॉसिंगही करते मुलांवर. म्हणजे सगळ्याच बाबतीत आईचा शब्द शेवटचा असं असेल तर पुढे जाऊन मुलांना निर्णय घेताच नाही येणार ना रे. आणि मुलं जर आता आपण होऊन म्हणत असतील की आई तू जा, आम्ही करतो मॅनेज, तर मला असं वाटतं की मुलांवरती विश्वास ठेवायला हवा आणि त्यांना स्वतःची जबाबदारी स्वतः घेण्याची संधी पण द्यायला हवी, नाही का रे अमित? अगदी बरोबर आहे विजय. तू जा बिंदास, मुलं मॅनेज करतील. आणि एक प्रकारे आपण त्यांना आतापर्यंत जे शिकवलंय त्याची परीक्षाच आहे ना ही. हो, आणि आपलीही परीक्षाच आहे. आणि मला खात्री आहे आपण ह्या परीक्षेत नक्कीच चांगल्या मार्कांनी पास होऊ. येस. बरं चल, तुझं काम चालू दे, मी पण बघ. हो. हाय. हाय. अरे यार, आज वीकेंड असूनही जावं लागतंय ऑफिसला. सॉरी. नो, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. पण तरी मी लवकर येण्याचा प्रयत्न करीन. तुझं कसं चाललंय काम? चाललंय व्यवस्थित. मेघना, अगं लवकर दे ना डबा, मला उशीर होतोय. आले आले, 2च मिनिटं, भरतेच आहे डबा. ओके. आणि तू का करतेस डबा? माईने तुला सांगितलं ना की किचन मध्ये जायचंच नाही म्हणून. अभ्यास कधी होणार तुझा? नंतर सांगू नकोस की वाचलेलं काही आठवतच नाही म्हणून. अरे थोडा ब्रेक हवा ना मध्ये मध्ये. तू पण ना एक म्हणजे एकच धरून बसतो. आता बसणारच आहे मी अभ्यासाला. धर. काही भरोसा नाही बाबा तुझा. नंतर ती डान्सची प्रॅक्टिस वगैरे करत बसशील. अरे हो बाबा आदित्य, करेन मी अभ्यास. तू जा बघू आता ऑफिसला. आणि सारखा सारखा फोन नाही करायचा मला दर 5-5 मिनिटांनी. रिजनल हेड आहे मी, मला खूप कामं असतात, कळलं ना? अच्छा. चला मी निघतो. थांब थांब थांब, तिसरा डबा राहिला. आले. बरं ठीक आहे, घेऊन ये. हो बरं. चला मी निघतो. आलेच. हा
चहा हवाय का तुला? चालेल, अर्धा कप. सतीश, बरं सतीश, पुढे काही हालचाल झाली का रे? अजून तरी काहीच नाही. आम्ही सगळेच कोणाकोणाला भेटतोय, माहिती गोळा करतोय. बघू आता, ठरवू काय करायचं ते. हळूहळू टेन्शन यायला लागले रे. नाही म्हणजे घरात कोणालाच काही सांगितलं नाहीये. आणि आता सांगूच नकोस. एक तर आधीच सगळे चित्रा मनोजच्या टेन्शन मध्ये आहेत. आपण म्हणजे आता त्याचं एवढं टेन्शन नाहीये. म्हणजे असं वाटतंय की ते आता हळूहळू मार्गी लागेल. म्हणजे अरे मी तुला म्हटलं नव्हतं का, नाना माईंचा तो प्लॅन आदित्यने सांगितलेला, हा, त्याप्रमाणे मनोजशी सगळं बोलणं झालं. तो सकाळपासून ते राहायला आलाय. मनोज आला का? हो. चला, म्हणजे अर्धी लढाई जिंकलीच म्हणायचं. अरे म्हणूनच मी म्हणाले ना की आता त्याचं एवढं टेन्शन नाहीये. म्हणजे असं वाटतंय की ते सगळं हळूहळू मार्गी लागेल. पण अरे आपल्या प्रॉब्लेमचं काय? बघूया, प्रयत्न तर चालू आहेतच. यात दिलासा देणारी गोष्ट म्हणजे सुहासचा या सगळ्यामध्ये काहीच दोष नाहीये. होईल काहीतरी.